नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील चौथा घटक जो आहे नात्यांची घट्टवीण या पाठाबद्दल आपण आज अधिक माहिती मिळवणार आहोत. या पाठाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? नात्यांची घट्टवीण म्हणजेच भारतीय संस्कृतीचं दर्शन या पाठाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. लेखिका मीरा शिंदे यांनी जन्माला आल्यानंतर नाती कशा पद्धतीने निर्माण होत जातात आणि शेवटपर्यंत व्यक्तीच्या अगदी शेवटापर्यंत ती किती वाढत जातात आणि किती घट्ट होत जातात यावरती लेखिकेने प्रकाश टाकलेला आहे. तर आपण पाहूया की नात्यांनी आपण एकमेकांशी कशा पद्धतीने परस्पर गुंफलेलो असतो. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ देऊन येतो. लेवून म्हणजे परिधान करून, लेवून. ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात. हे मोती मग एक सुंदर वीण म्हणजेच गुंफण तयार करत जातात. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही वीण नात्यांची जी आहे ती प्रत्येकाभोवती गुंतली जाते. नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असोत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतोच. खर तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू म्हणूनच. नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नाती, नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर, अधिकाधिक सुंदर करत जातात. सुरुवातीलाच लेखिकेने सांगितलेलं आहे की माणूस जन्माला आला की त्याच्याबरोबर नाती आपसूक जन्माला येतात. आणि नाती जन्माला येत असताना अनेक नाती जन्माला कशी, म्हणजे ज्या मातेच्या पोटी आपण जन्माला येतो ती एक आई म्हणून तो एक मणी हळूहळू एक एक गुंफत जातो. पिता आपला अगोदर त्या माता पित्याला अपत्य असेल तर भाऊ, बहीण, काका, काकी, आजी, आजोबा ही नाती जन्माला आल्याबरोबर तयार होतात आणि त्याचा नात्यांरूपी एक एक मणी आपल्या भोवती अलगदपणे गुंफला जातो. त्याची एक वीण तयार होते. वीण म्हणजे काय? वीण म्हणजे कापड ज्या वेळेला एखादा विणकर विणतो तर उभे धागे आणि नंतर आडवे धागे. आपण आपल्या कापडाकडे जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त उभे धागे दिसत नाही, तर त्याला आडवे धागे सुद्धा असतात. मग हे उभे आणि आडवे धागे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेला काय होतं की ते उभे आणि आडवे धागे एकात एक गुंफल्यामुळे ते अधिक घट्ट होतात. ते लवकर एकमेकांपासून विलग होत नाही. अशी ही वीण एका मागोमाग आपोआप तयार होत जाते आणि ती नात्याला एक एक नाव देत अधिक जवळीक साधते. म्हणजे एक नातरूपी मणी त्याला एक वेगळं नाव असतं. आई एखाद्या मणीचं नाव असतं, म्हणजे ते नातं. वडील, भाऊ, बहीण, काका, काकी, मित्र, मैत्रीण, शिक्षक, शिक्षिका, इतर कोणी जे असतील ते हे आपोआपच त्या नावरूपी मणी आपल्यामध्ये अलगदपणे गुंफला जातो. आणि कधी कधी काय होतं की ती गुंफलेली जी नाती आहेत ती कधी कधी आपल्याला इतकी जवळची वाटतात की त्यांना आपण सोडून जाऊ नये असं आपल्याला वाटू लागतं.
कधी कधी ती स्वकीय होऊन जातात, तर कधी कधी ती म्हणजे इतकी स्वकीय होऊन जातात की त्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि कधी कधी ती परक्याप्रमाणे सुद्धा वागतात. कधी कधी आपल्याला थोडंसं परकेपणा सुद्धा त्या नात्यातून जाणवतो. मग जन्माला आल्याबरोबर ही जी आपल्याला मिळालेली जी नाती आहेत, ती नाती जन्माला आल्याबरोबर मिळवत किंवा जन्मानंतर आपण ज्यांच्या ज्यांच्या सहवासामध्ये जातो त्या सहवासातून किंवा ज्या वातावरणामधून जातो त्या वातावरणातून निर्माण झालेली असोत, त्या सर्व नात्यांमधून कधी आपल्याला आपुलकीचं नातं मिळतं, तर कधी आपल्याला परकीयपणाचं नातं मिळतं. असा एक भेदभाव आपल्याला यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. खर तर लेखिका मी आता सांगितले की जन्माला आल्याबरोबर आपण कुणाला तरी भाऊ, मुलगा, मुलगी, कुणाला तरी भाऊ, बहीण, कुणाला तरी नातू, अशा नावानेच आपण जन्माला येत असतो. हे नातं घेऊन आपण जन्माला येत असतो. हीच आपली खरी पहिली ओळख असते. हीच पहिली ओळख असते आपली. आणि त्यानंतर मग आपला जीवनाचा प्रवास सुरू झाला की मग हळूहळू त्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक नाती आपसूक वाटेमध्ये प्रवास करताना भेटत जातात. आणि ती नाती आपल्या विणीला, नात्यांच्या विणीला अधिकाधिक समृद्ध करतात आणि अधिकाधिक सुंदर करत जातात. पुढे रेशमाच्या धाग्यांसाठी ही विण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी विण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्या समोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात, ती कायमची. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी चिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत असलो तरी ती आपल्यासाठी कायम एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली ती एक सुंदर चाल असते. मुलांनो, ही जी विण आहे ती रेशमासारखी आहे. रेशीम अतिशय मौल्यवान जो तंतू आहे, धागा जो आहे ते रेशम. त्या रेशमाच्या धाग्यांसारखीच ही विण एकाच वेळी कधी कधी इतकी नाजूक असते की एका झटक्यात ती तुटून जाऊ शकते. आणि कधी कधी तीच नाजूक विण इतकी घट्ट होऊन जाते की ती तुटता तुटत नाही. इतकी ती भक्कम, मुलायम असणारी जी आहे ती भक्कम होऊन जाते आणि इतकी धारदारही होऊन जाते. अशी ही भूढंगी विण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर उलगडत जाते. आपण जसजसे आपण पुढे जीवनाचा प्रवास सुरू करतो त्या पद्धतीने ती उलगडत जाते. आणि उलगडत गेल्यानंतर जसजशा आपण जन्माला आल्यानंतर अनेक वर्ष पुढे पुढे गेलो, आपण वयाने वाढत गेलो की मग पाठीमागे भूतकाळामध्ये आपल्या बरोबर असणारी जोडलेली नाती जी आहेत अचानकपणे जर ती आपल्याला सोडून गेली, तर त्यांच्या आठवणीने कधी कधी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, तर कधी कधी त्यांच्या आठवणी आल्यामुळे हृदयात ती नाती कायमची जपली जातात, ती आपण विसरू शकत नाही. काही नाती अशी असतात की ती कायमची जपली जातात, ती कधीच आपण विसरू शकत नाही, कारण की त्या नात्यातून आपल्याला खूप काही प्रेरणा मिळत असते. आपण एक विचारूया की आपली आई जी जन्मदात्री आहे, दात्री आहे माता, या मातेबद्दल आपण विचारूया की माता ज्यावेळेस बाळाला जन्म घालते, म्हणजे आपला जन्म मातेच्या उदरातून झाल्यानंतर ती नंतर आपल्याला पदोपदी ती काही ना काहीतरी देत असते. काही ना काहीतरी म्हणजे काय, जीवन जगण्यासाठी, जीवन घडवण्यासाठी जी पहिली छन्नी आपल्यावर फिरवली जाते ती आईच्या हाताच्या माध्यमातून आपल्यावर फिरवली जाते. आई आपल्याला जितके आपले लाड करते तितक्याच कठोरपणे कधी कधी ती आपल्याला रागवत सुद्धा असते, आपल्याला ती दटावत सुद्धा असते, आपल्याला ती मारत सुद्धा असते. ज्या वेळेला आपण चुकतो, ज्या वेळेला आईला पटत नाही असं काहीतरी आपण कृत्य करतो, त्यावेळेस ती निश्चितपणे इतकी कठोर होते की आपल्याला आईचा कधी कधी राग येत असतो आणि त्या कठोरपणामधून ती आपल्याला घडवत असते. म्हणजे लेखिका काय म्हणते की मुलाच्या जन्मानंतरही आई नेहमी त्या
त्या मुलाला घडवतच राहते, म्हणजे उपदेश करत राहते की बाळा तू असं करू नकोस, बाळा तू तसं करू नकोस, तुला असं केलं पाहिजे, तुला तसं केलं पाहिजे. म्हणजे अनेक प्रकारे ती उपदेश केलं त्याचे का तर तिने अनेक याच्या अगोदर तिने बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात, कारण की ती वयाने अनुभवी झालेली असते. ती कधी कधी आधी अतिशय प्रेमळपणे म्हणजे कुंचला ज्या पद्धतीने आपण रंगाचा कुंचला कागदावरती फिरवतो आणि नाजूक हाताने रंग लेपन ज्यावेळेस करतो त्यानंतर त्या चित्राला आकर्षकता प्राप्त होते, त्याच पद्धतीने ती आपल्याला सुद्धा लाड करत असते. पण कधी कधी ती दगडावरती ज्यावेळेस छन्नीचे घाव पडल्याशिवाय दगडातून देव पण बाहेर पडत नाही, देवाचं रूप बाहेर पडत नाही, त्या पद्धतीने ती कधी कधी आपल्याला दटावून मारून आपल्याला अगदी योग्य मार्गावरती आणण्याचा ती प्रयत्न करत असते. हे एक प्रकारचं कायमचं गुडच आहे की आई कधी आपल्याला प्रेम करते, आई कधी आपल्याला रागवते, हे गुड आहे, कधीच उलगडत नाही. आणि म्हणजेच काय तर कधी ती उबदार शाल असते तर कधी ती कणखर ढाल असते. ती वेळ प्रसंगी आपल्या समोर येणाऱ्या प्रसंगाला ती स्वतः सामोरं जात असते आणि त्या प्रसंगातून आपल्याला कठीण प्रसंगातून ती आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून बालपणाच्या अंगाईला आई रूपी लागलेली एक सुंदर अशी ही चाल असते, म्हणजेच ती आपली आई असते. आईने जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. जन्म दिल्याशिवाय आपल्याला या जगात येता येत नाही. मग आईने जन्म दिला की मग आपली पहिली ओळख या जगाशी होते, या विश्वाशी होते. जग या नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जगण्याची तारेवरची कसरत प्रत्येकालाच करावी लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्लव हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. आईने जन्म दिला की आपली पहिली ओळख या जगाशी होते आणि जगामध्ये आल्यानंतर मग आपल्याला या भवसागरातून आपली जीवन रूपी नौका जी आहे ती यशस्वीरित्या आपल्याला पार पाडावी लागत असते. आता भवसागर म्हणजे काय तर जन्मापासून मरेपर्यंत जो जीवनाचा प्रवास चालू असतो त्या प्रवासाला आपण भवसागर असं म्हटलेलं आहे. मग हा प्रवास चालू असताना अगदी सहजगत्या हा प्रवास होत नाही. अगदी खडतर असतो, कधी अगदी सुखद असतो, कधी दुःखद असतो. म्हणजे तो एक सारखा नसतो. म्हणजे काय असतो तर तारेवरची कसरत ज्या पद्धतीने आपल्याला एखादा जे डोंगरी असतात तारेवरची कसरत करताना तुम्ही पाहता की तारेवरती जाणाऱ्या हातामध्ये काठी असते आणि मग ते अशा पद्धतीने एक एक पाऊल ठेवून तारेवरती अगदी आधांतरी चालत असतात. अगदी हातातल्या त्या काठीचा आधार घेऊन त्यावरती तो आपला पूर्ण तोल सावरून ज्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकत असतो. जर आपला तोल इकडे बिघडला की आपण कोलमडून खाली पडू शकतो. तर अशा पद्धतीने ही तारेवरची जी कसरत आहे ही तारेवरची कसरत करत आपल्याला आपलं हे जगणं जे आहे ते जगावं लागत असतं. मग मुलाची जगण्याची वाट थोडी म्हणजे ज्यावेळेस जो मुलं असतात त्या मुलांची जगण्याची वाट थोडीशी त्या वाटेवरती येणाऱ्या अडचणी थोड्या कमी व्हाव्यात. ह्या ह्या सागरामध्ये ते कमी व्हावं म्हणून काय असतं की बाप नावाचं वल्लव आपल्याकडे असतं. वल्लव म्हणजे नाव वल्लवण्यासाठी मोठी काठी जी असते आणि ती पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण असं केलं की नाव बरोबर पुढे जाते. मग ते बाप नावाचं वल्लव हातामध्ये आपण धरतो आणि त्या बाप नावाच्या वल्लवाने आपण आपला जीवन प्रवास सुरू करत असतो. मग त्यासाठी हे वल्लव हातात येण्यासाठी आणि आपला खडतर जीवन प्रवास अगदी सुकर होण्यासाठी काय गरजेचं आहे तर संवाद नावाचा सेतू म्हणजे बांध, दोन टोकं एक जोडणारा जो पूल असतो त्याला सेतू म्हटलेला आहे. दोन किनारे जोडण्यासाठी जो बांधला जातो पूल त्याला सेतू म्हटलेला आहे. तर संवाद नामक सेतू बांधावा लागतो. मग या संवादातूनच बापाचं बापपण ठळकपणे आपल्याला जाणवत असते की बाप म्हणजे काय असतो. म्हणजे आता बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या आई वडिलांशी किती संवाद साधत असाल हे तुम्हाला माहिती.
परंतु मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांशी संवाद साधणं गरजेचं आहे. आपण आपल्या आईला मैत्रीण केली पाहिजे, वडिलांना मित्र केला पाहिजे, तरच आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण आपल्या आईसमोर, आपल्या वडिलांसमोर अगदी बिनधोकपणे आपण मांडू शकतो. आणि त्या मांडल्यानंतर आपल्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्याला जर सोडवता आल्या नाहीत तर निश्चितपणे आपले वडील, आपली आई त्या समस्या सोडवण्यासाठी मदत करत असतात. हे केव्हा घडेल? ज्यावेळेस घरामध्ये संवाद साधला जातो त्यावेळेस. आता आजची परिस्थिती आपण पाहतो की घरामध्ये मुलं आणि आई वडील यांच्यामध्ये संवादाचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. मायेच्या आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही. पण त्याची झेप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्यांची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं? आणि कधी ही आई वडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते. मुलांसाठी या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख आई वडील उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात बरं? आणि एक लक्षात घ्या मुलांनो, आज ना उद्या तुम्ही शिकून सोडून मोठे होणार आहात, खूप मोठे होणार आहात. जुनी जाणती माणसं म्हणतात की तुम्ही खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा, अगदी आकाश ठेंगणं होईल इतके मोठे व्हा. पण एक लक्षात घ्या की तुमचे पाय जमिनीवरून ढळू देऊ नका. तुम्ही जमिनीवरती पाय ठेवा. याचा अर्थ काय होतो की तुम्ही ज्या नात्यातून वर आलेला आहात, ज्या परिस्थितीतून वर आलेला आहात त्या परिस्थितीला, त्या नात्यांना कधीही विसरू नका. आता आज आपण पाहतो की ज्या वेळेला मुलं मोठे होतात, शिकतात आणि नोकरी धंद्याच्या माध्यमातून किंवा त्यांना आणखी पुढचं शिक्षण घेण्याच्या उद्देशाने ते परदेशामध्ये जातात आणि त्याच ठिकाणी स्थिर होतात. मग अशा वेळेला काय होतं की ही मुलं आपल्या जन्मदात्रीला, आपल्या वडिलांना हे वात्सल्याचे जे पडदे आहेत ते भेदले जातात हळूहळू. म्हणजे ह्यांना पंख फुटतात आणि भरकन उडून जातात. म्हणजे ज्या मायाच्या छत्रछायेखाली ही मुलं वाढलेली असतात त्या छत्रछायेला ते पारखे होतात आणि निघून जातात. त्याला त्याची गरज भासत नाही. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की गरज सर्व आणि वैद्य मरो. अशा पद्धतीने म्हणजे आपली मुलांना काय वाटतं की आम्हाला आता जगता येऊ लागलेलं, आम्ही आमच्या पायावर उभे राहू लागलेलो आहोत, आता आम्हाला आमच्या आई वडिलांची काही गरज नाहीये. अशा विचारसरणीची सुद्धा काही मुलं असतात की ती साता समुद्रापलीकडे जातात आणि मग इथे राहिलेले जे त्यांचे वृद्ध आई वडील असतात त्यांच्या मनाची जी होणारी जी उलघाल आहे, त्यांची जी वेदना आहे, ती घालमेल आहे की आणि बरेच वर्ष आपल्या मुलाला पाहत नसतात, त्याची गाठभेट झालेली नसते. जे काय होत असतं ते आजच्या या इंटरनेटच्या माध्यमातून जे होत असतं आणि त्यामुळे काय होत असतं की प्रत्यक्षात आपल्या मुलाला पाहायला मिळत नाही, आपल्या नातवंडांना त्यांना पाहायला मिळत नाही, सगळं असून त्यांना नसल्यासारखं वाटत असतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये हे पोरके होत गेलेले असतात, ही मुलंही पोरकी झालेली असतात आणि तरी सुद्धा हे दुःख पचवत आई वडील आपले ते दुःख आपल्या हृदयामध्ये, उरी म्हणजे आपल्या हृदयामध्ये बाळगतात आणि तरी सुद्धा आपल्या मुलाला आशीर्वादासाठी नेहमी हात उंचच ठेवत असतात, वर ठेवत असतात. म्हणजे त्याने किती त्रास दिलेला का असेना, सरते शेवटी ते त्यांच्या पाठीशी उभेच असतात. आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहिती आहे. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्यांच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात. एवढे मात्र खरे. नवीन नाती जुळवणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निघून जातात. मैत्री हे एक असंच नातं आहे, अतिशय तरल असं हे नातं. जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हा ते नातं अगदी अनादी अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं होतं. हे मात्र निर्विवाद सत्य आहे. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते.
दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो. जो दिलेला कानमंत्र असतो तो पुढील कसोटीच्या काळामध्ये परिस्थिती येणारा जो कसोटीचा संकटाचा कालखंड असतो त्या परिस्थितीवर मात कशी करायची आहे तो कानमंत्र त्यातून त्याला ते मार्गदर्शन मिळत असतं, ते शिकून जातो. म्हणजे बघा आपल्याला आईच्या बद्दल माहिती असते की आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया की ज्या वेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर तिची पाठवणीची वेळ ज्यावेळेस येते त्यावेळेस ज्या स्त्रिया असतात, मग आई असेल कोणी असेल, त्या तिच्या समोर अगदी धाय मोकळून रडत असतात आपल्याला दिसतं. पण आपल्याला त्या याच्यामध्ये कुठं आपल्याला बाप दिसत नाही. मग अशा वेळेला तो बाप कुठेतरी कोपऱ्यामध्ये असतो, तिथं तो रडत असतो आणि रडल्यानंतर तो उपरण्याने डोळे पुसून पुन्हा तो काहीच झालं नाही अशा पद्धतीने आपल्या मुलीला अगदी पाठवण्यासाठी चेहऱ्यावरती हास्य ठेवून तो त्या ठिकाणी उभा राहत असतो, जणू काय झालं. मग अशा वेळेला त्या मुलीला कसं वाटतं की माझी आई किती रडली, माझी आजी, माझी नातं किंवा इतर किती रडले, पण वडिलांच्या डोळ्यामध्ये कोणीच नाहीये असं आपल्याला वाटतं. परंतु आपल्याला आपल्या वडिलांच्या डोळ्यातलं पाणी अशा प्रसंगी दिसत नाही. परंतु तो बाप कोणत्या प्रसंगी आपल्या बाळाला दुःख देऊ नये, आपल्या मुलाला दुःख देऊ नये, आपल्या डोळ्यातील अश्रू दिसल्यामुळे परिस्थिती थोडीशी वेगळी होऊ शकते या उद्देशाने तो आपल्या अश्रू लपवून ठेवत असतो आणि सगळ्यांसमोर तो हसत मुखाने तो उभा असतो. मग हे आपल्याला यातून दिसून येतं आणि मग आपल्याला आपल्या बापाचं मन आपल्याला कळून येतं. त्यापैकी दुसरं एक नातं आहे ते मैत्रीचं नातं. या मैत्रीच्या नात्यामध्ये कसं आहे की मला जे स्वप्न पडलं ते माझ्या मित्राला पण पडलं पाहिजे, मला जे मनात आलं ते माझ्या मित्राच्या सुद्धा मनात आलं पाहिजे. इतकं सृजन आणि अभिनव असलं पाहिजे. ते सृजन म्हणजे नवनिर्माण करणारं असं नातं असलं पाहिजे, निर्विवाद सत्य असलं पाहिजे. ज्यावेळेस दोन मित्र समोरासमोर येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे काय असतं ते अगदी मनात कुठलेही किंतु परंतु न ठेवता त्यांच्यामध्ये जो होणारा संवाद आहे तो झाला पाहिजे. परंतु आपल्याला आज मैत्रीमध्ये अशा पद्धतीने संवाद होताना दिसत नाही. जे काय आहे बघा, खरा मित्र कोण असतो, जो नेहमी आपल्या चुका आपल्याला दाखवत असतो. आणि नेमकं काय होतं की आपल्या चुका दाखवणारा आपल्याला वाईट वाटू लागतं की अरे हा मला नेहमीच माझ्या चुका दाखवतो. आपण चुका का दाखवतो की माझा मित्र आहे तो माझ्या समोर चुकलाय पण दुसऱ्या समोर जाऊन चुकू नये, त्याने ती चूक त्याने वेळीच सुधारली पाहिजे. हे आपण ओळखत नाही, हे आपण समजून घेत नाही. हा मित्र असतो. म्हणजेच काय लेखिका काय म्हणते तर मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म तरल असते, खूप सूक्ष्म तरल असते. त्यामध्ये कुठले किंतु परंतु असतं कामा नये. असं म्हणूनच म्हटलं जातं मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री दिसत नसते. दोन मित्र समोरासमोर आहेत पण त्यांच्यामध्ये मैत्री दिसत नाही, कधीच दिसणार नाही आपल्याला. का तर ते एक आहेत, ते मित्र नाही, ते विचाराने एक आहेत, जे काय कृतीने एक आहेत. ते जगण्यासाठी अशी अनेक नाती असतात ती आपल्याला पदोपदी आपल्याला गरजेची भासत असतात. कधी हे ते नातं हितचिंतकाचं काम करतं, मार्गदर्शकाचं काम करतं, गुरुचं काम करतं. भारतीय परंपरेत गुरुच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की गुरुने शिक्षण दिल्यानंतर शिष्याला गुरुला गुरुदक्षिणा द्यायची असते आणि गुरुने मग शिष्याला कानमंत्र द्यायचा असतो की जो कानमंत्र त्याला त्याच्या येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेला तो संकटात जाईल, संकट त्यासमोर उभी राहतील त्या त्या वेळेला त्या कानमंत्रांच्या माध्यमातून त्या गुरुने केलेल्या उपदेशाच्या माध्यमातून त्या संकटातून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. शेजार धर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशीच असतात की ती विसरून म्हटलं तरी विसरली जात नाही. असंच एक नातं आजीचं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे अनेक प्रसंग मग मन दुःखी करून जातात.
जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. मग किंबहुना ते अपरिहार्यच आहे, पाहणं गरजेचं आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवासात एक वेगळ्याच रूपात आपल्यासमोर तो प्रवास उभा राहतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंगड, मान, अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची काट टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. दुसरे एक नातं झाले शेजार धर्म. आज आपण पाहतो की शेजार कधी कधी म्हणतो की निंदकाचं घर असावं शेजारी असं म्हणतो आपण. का तर तो नेहमी आपली निंदा करत असतो. निंदा का करत असतो? कारण की तो आपल्यामध्ये असणाऱ्या चुका आहे तो दाखवण्याचा प्रयत्न. आणि काही कसे असतात की चुकते ना चुकू दे, काही सांगायचं नाही. चुकते ना चुकू दे, नुकसान होते ना होऊ दे, काही सांगायचं नाही. म्हणजे त्याला ते आनंद वाटतो, ह्याचं नुकसान होते आपल्याला आनंद होतो. मग आपल्याला जो उपदेश करत नाही ते आपल्याला जवळचे वाटतात, म्हणजे निंदा करतात ते आपल्याला दूरचे वाटत असतात. मग शेजार धर्म हा त्यातलाच एक असा जुळणारा एक धागा आहे, स्नेहाच्या मर्यादा ओलांडणारा धागा आहे. मग कौटुंबिक वातावरणामध्ये आपल्या अवतीभोवती रेंगाळणारे असे अनेक नाते असतात. त्यापैकी एक नातं म्हणजे आजीचं. आणि आजीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आज तुम्ही तुमच्या आई वडिलांना जर विचारलं तर त्यांच्या बालपणी त्यांची आजी त्यांना लहानपणी गोष्टी सांगत असे. गोष्टी सांगितल्यानंतर ते झोपत असत. म्हणजे आजीने गोष्ट सांगितल्याशिवाय त्यांना झोप येत नव्हती. आज आजीच्या या गोष्टीला आम्ही पारखे झालेलो आहोत. आणि जर आपल्याला जर आजीची गाठभेट घ्यायची असेल तर आपल्याला आपले पाय वृद्धाश्रमाकडे वळवावे लागतात. मग हा विचार ज्यावेळेस येतो की आज आई वडील म्हातारे झाले की त्यांना घरामध्ये जागा नसते, ती जागा त्यांना वृद्धाश्रमामध्ये मिळत असते. अशा विचाराने मग आपण दुःखी होतो. मग या प्रवासामध्ये हळूहळू आपला हा प्रवास अगदी शेवटाकडे जावं लागतं आणि मग आपल्याला आपली वाटचाल सुरू होते ती वार्धक्याकडे. वार्धक्य म्हणजे म्हातारपण. मग म्हातारपणाच्या दिशेने आपण वळालो की मग त्यावेळेला आपण आपल्या मागच्या भूतकाळाकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आपण कसं जगत आलो, आपल्याला या जगण्यामध्ये कसे आपल्याला नातेसंबंध आपले जुळत आले, आपल्याला कशा पद्धतीने आपले हितचिंतक किंवा इतर मंडळी आपल्याला कसे भेटत आले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर अगदी चित्ररूपाने उभ्या राहतात. आणि सगळे पूर्वीचे मुखवटे गळून जातात. मग अशा वेळेला अहंगड म्हणजे जो अभिमान असतो, गर्व असतो, मान असतो, अपमान असतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, प्रतिष्ठा असते, सगळ्या गोष्टी आपण टाकून देतो. कारण की आता त्याचा काही उपयोग नसतो. सापाच्या बाबतीत आपण म्हणतो की साप काय करतो की जसं जसं मोठा होतो तसं काय होतं की आपल्या अंगावरची कात टाकून देतो, म्हणजे सगळं कातड टाकून देतो आणि नवीन रूप तो घेतो. त्याच पद्धतीने ही जी मनामध्ये असणाऱ्या जळमटांची विचारांची किंवा अहंगड असेल, प्रतिष्ठा असेल, मान अपमान असेल, हे सगळे जे आहेत ते या काळामध्ये आपल्याला दूर टाकणं गरजेचंच पडतं. कारण का तर आपल्याला त्यावेळेस एक सत्य समजलं असतं की आता आपण या भवसागराच्या इथून एक पाऊल उंबरठा ओलांडून आपण जर पुढे गेलो तर आपण त्याच्या पुढे आपलं एक नवीन जग आपली वाट पाहत असतं. मग पलीकडच्या जगात आपण केव्हा जाऊ हे सांगता येत नाही. का तर पिकलं पान गळलं तरी नवीन पालवी फुटणार आहे. पिकलं पान आपल्याला माहिती की आपण पाहतो की एखादं झाड असेल त्या झाडावरती पानं असतात, हळूहळू ती छोटी असतात, नंतर ती मोठी होतात मोठी होतात आणि नंतर ती अगदी गर्द होतात. गर्द झाली की मग हळूहळू ती पिवळी पडू लागतात. पिवळी पडू लागली की मग ती अशी वाऱ्यावरती अशी हळूहळू लोंबकळतात आणि मग कुठल्या तरी एखाद्या दिवशी ती पानं गळून पडतात. मग गळून पडल्यानंतर आपण बघा तुम्ही काही दिवसानंतर त्या पान जिथून गळून गेलेलं असतं त्याच ठिकाणी आपल्याला नवीन पालवी फुटलेली आपल्याला दिसते. म्हणजे आज आपण आहोत, उद्या आपण हे जग सोडून जाणार आहोत, तर या जागेवरती आता नंतर दुसरं कोणतरी येणारच आहे, माझी जागा दुसरी कोणतरी भरून काढणारच आहे. ही नवीन पालवी आता फुटणार आहे. हे सत्य म्हणजे निसर्गाचा हा नियम आहे हे मान्य केलं पाहिजे.
हा निसर्गाचा नियम, यातून कोणीही सुटणार नाहीये. तुम्ही आम्ही कोणीही म्हणून सुटणार नाहीये. हे शाश्वत सत्य सगळ्यांना मान्य करणं गरजेचंच आहे. आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन ज्यावेळेस थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं, ज्याला शब्दांचं क्षितिजच काय पण शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निसटलं जाण्याची ही उर्वर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते आपल्याला पुढे नेणारी. नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. आपल्याला माहिती की आता आपण हे जग सोडून आपण जाणार आहोत. मग हे होत असताना या नात्यांच्या पलीकडेही आपल्याला जायचं असतं. मग या नात्यांच्या पलीकडे आपण गेल्यानंतर सुद्धा आपली नाती वाढतच राहतात. मग ज्याला शब्दांचं क्षितिज सुद्धा अपुरं पडतं, ज्याला शब्दांचा आभार सुद्धा अपुरं पडतं, आपल्या हातून बरचसं काही आता निसटणार आहे याची हुरहुर जरी आपल्याला लागत असली तरी शेवटामध्ये एक नवीन सुरुवात असते. आपला शेवट जरी झाला तरी एक नवीन सुरुवात होईल. मी तुम्हाला पिकल्या पानाचं उदाहरण सांगितलं की पिकलं पान गळून पडलं की त्यानंतर त्याची जागा दुसरं पान घ्यायला सुरुवात होते. ते एक कोंब फुटलेलं असतो आणि त्या पिकलेल्या पानाची जागा भरून काढतो. तसंच आपणही गेल्यानंतर आपली जागा कोणतरी भरून काढायला नंतर कोणतरी जन्माला येणारच आहे. मग आपल्या पुढे असणारी ही जी पुढची नाती जी आहे ती नाती अशीच तयार होत राहतात आणि ती तयार जरी होत राहिली तरी ती नाती अधिकाधिक घट्ट आणि घट्ट होत राहतात आणि कायमस्वरूपी ती मनामध्ये, आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये ती विसावत असतात आठवणींच्या माध्यमातून. तर अशाच पद्धतीने मीरा शिंदे यांनी नात्यांची घट्ट वीण कशी आहे हे या पाठाच्या अंतर्गत लेखिकेने सांगितलेलं आहे. इथे आपण आज थांबूया. या पाठावरती आधारित जे प्रश्न आहेत किंवा जो स्वाध्याय आहे तो मी याच्यानंतर तुम्हाला देणार आहे, तो तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. इथे आपण थांबूया. धन्यवाद.